नमस्कार मित्रांनो. कथेचं नाव आहे सासू की मोलकरीण. सकाळचे 6 वाजले होते. घरातील देवघरात मंद दिवा तेवत होता. उदबत्तीचा सुगंध घरभर दरवळत होता. मीनाताई देवासमोर हात जोडून बसल्या होत्या. देवपूजा आटोपल्यावर त्या स्वयंपाकघरात गेल्या. गॅसवर चहा ठेवला, डबे तयार केले, पोळ्या लाटल्या, भाजी केली, कपडे मशीनमध्ये टाकले आणि घराची साफसफाईही सुरू केली. इतक्यात सुमेधा आपल्या खोलीतून बाहेर आली. आई, माझा डबा तयार आहे ना, मला उशीर होतोय, सुमेधा म्हणाली. हो ग, फक्त चपात्या ठेवायच्या बाकी आहेत, मीनाताई म्हणाल्या. आणि चहा जरा गरम हवा, काल तर अगदी थंड झाला होता, सुमेधा म्हणाली. हो, लगेच देते, मीनाताई म्हणाल्या. मीनाताई धावपळ करत होत्या. सारंग हे सगळं शांतपणे पाहत होता. त्याला माहीत होतं त्याची आई वयाच्या 60तही त्या घरासाठी स्वतःला झिजवत होती. सुमेधा एका खाजगी कंपनीत काम करत होती. तिचा पगार मोठा नव्हता, पण नोकरी लागल्यापासून तिच्या वागण्यात कमालीचा बदल झाला होता. पूर्वी हसतमुख असलेली सुमेधा आता प्रत्येक गोष्टीत दोष शोधू लागली होती. आपण बाहेर जाऊन नोकरी करत आहोत याचा तिला आताशा गर्व वाटत होता. त्यामुळे आपल्या सासूला ती खूप हलक्यात घेत होती. खरं तर तिच्या नोकरीला सारंगचा विरोध होता, पण मीनाताई त्याला म्हणाल्या की तिची इच्छा आहे तर करू दे नोकरी. त्यामुळेच त्याने नाईलाजाने तिला नोकरी करायला होकार दिला होता. घरी परतल्यावर ती मीनाताईंना कधीच विचारत नसे, आई तुम्ही थकला असाल ना? त्याऐवजी तिचा पहिला प्रश्न असायचा, आई आज टेबलवर धूळ आहे, तुम्ही जरा कपडा मारत जा ना रोज. मीनाताई खरं तर दिवसभर कामातच असायच्या, पण वयोमान झाल्याने त्यांना आता घरकामात पूर्वीसारखा उरक राहिला नव्हता. एक दिवस ती ऑफिसमधून आली. तिने जेवण वाढून घेतलं. पहिला घास तोंडात टाकला आणि लगेच ताट बाजूला सारलं. हे काय केलंय आई? मीनाताई जरा घाबरल्याच. त्यांना वाटलं की नेमकं काय झालं असेल, म्हणून त्यांनी तिला विचारले, काय झालं ग? भाजीत तेल किती जास्त आहे? सुमेधा म्हणाली. अगं चुकून थोडं जास्त पडलं असेल माझ्याच्याने, मीनाताई म्हणाल्या. थोडं? अहो आई, तेलकट खाणे बरं नाही, आणि महागाई किती वाढली ते बघा ना, जरा जपून वापरत जा सामान. तुम्ही अजून बाहेर जाऊन नोकरी केलेली नाही ना, त्यामुळे तुम्हाला माहीत नाही, खूप मेहनत लागते पैसा कमवायला. त्यामुळे अशी उधळपट्टी नका करत जाऊ, सुमेधा म्हणाली. सारंगला राग आला. सुमेधा, काय बोलत आहेस याचं भान ठेव. तुम्ही मध्ये बोलू नका. दिवसभर मी काम करते, निदान घरी आल्यावर नीट जेवण तरी मिळायला हवं ना. सारंग आणखी काही बोलेल याआधी मीनाताईंनी डोळ्यांनीच त्याला काहीही बोलू नको असे सांगितले. मग नाईलाजाने सारंग गप्प बसला. पण सुमेधा आईला नेहमीच अशी वागणूक देत असेल अशी जाणीव झाल्याने त्याच्या मनात वेगळीच कालवाकालव झाली. तो त्या दिवशीपासून सुमेधाशी जरा कमी बोलायला लागला होता. पण सुमेधाला मात्र अजूनही त्या गोष्टीची जाणीव झाली नव्हती. दुसऱ्या दिवशी शेजारच्या जोशी काकू आल्या. काय ग मीना, चेहरा एवढा उतरलेला का आहे तुझा? मीनाताई हसण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या, काही नाही, जरा थकल्यासारखं वाटत आहे मला, म्हणून. हो, थकल्यासारखी तर वाटतच आहेस तू, जरा काळजी घेत जा स्वतःची, जोशी काकू म्हणाल्या. हो, काळजी तर घेते. वाईट नको वाटून घेऊस, पण या वयात इतकी कामे कशाला करते सगळं? सून नोकरी करते ही चांगली गोष्ट आहे, पण म्हणून तिने घरातील एकाही कामाला हात लावू नये असे नाही ना, जोशी काकू म्हणाल्या. थोडीफार मदत करते अगं ती, आणि माझ्याच्याने आता होत आहे म्हणून करते, पुढे तर तिलाच सांभाळावं लागेल ना सगळं, मीनाताई हसून म्हणाल्या. बघ बाई, फक्त झेपेल एवढंच कर म्हणजे झालं, तब्येतीला जप जरा, असे म्हणून जोशी काकू निघून गेल्या. महिने सरत गेले. सुमेधाचा लहान सहान गोष्टीवरून मीनाताईंवर राग काढण्याची सवय वाढतच होती. सारंग समोर ती जरा बरी वागायची, पण त्याच्या पाठीमागे मात्र अशीच वागत होती. मीनाताई मात्र प्रत्येक कटू शब्द गिळून शांत राहिल्या. एक दिवस तर सुमेधाने कपडे घडी करताना म्हटलं, आई, माझ्या साड्या घडी करून जरा नीट कपाटात ठेवता का? दुपारी तुम्हाला तसेही काही काम नसते.
मीनाताईंना तिचे बोलणे ऐकून वाईट वाटले, पण तरीही त्या गप्प बसल्या. त्या रात्री सारंग आईजवळ बसला. आई, सुमेधाच्या अशा बोलण्याचं तुला वाईट वाटतं ना? तू सगळं सहन का करतेस? मीनाताई हलकेच हसल्या. प्रत्येक आईला मुलाच्या संसारात आनंद हवा असतो. तुला संसारात मदत करायला म्हणूनच ती नोकरी करत आहे ना. मग तिची चिडचिड होते कधी कधी. मी थोडं सहन केल्याने घरातील वातावरण बिघडणार नसेल तर काय हरकत आहे तिचं ऐकून घ्यायला. आणि मनाने काही वाईट नाही ती, फक्त तोंडाने फटकळ आहे जरा. आईचे बोलणे ऐकून सारंग पुढे काहीच बोलला नाही. काही दिवसांनी सुमेधा आनंदाने घरी आली. सारंग, एक आनंदाची बातमी आहे. काय? सारंगने विचारले. माझी मावस बहीण पूजा 15 दिवसांसाठी इथे राहायला येतेय, सुमेधा म्हणाली. अच्छा, सारंग म्हणाला. मग सुमेधा थेट मीनाताईंसमोर गेली. आई, 2 दिवसात तुम्ही तुमची खोली रिकामी करून द्या. हे ऐकून सारंग आणि मीनाताई एकदमच आश्चर्यचकित झाले. काहीही न कळल्यासारखे मीनाताईंना विचारले, खोली रिकामी कशाला? अहो, माझी मावस बहीण येत आहे ना, मग ती कुठे राहील? आणि पाहुणीला असं हॉलमध्ये झोपवणं बरं दिसत नाही. त्यापेक्षा तुम्ही काही दिवस हॉलमध्ये झोपा, सुमेधा म्हणाली. अगं पण, मीनाताई काही म्हणणार त्याआधीच सुमेधा म्हणाली. मी एवढी घरासाठी राबराब राबते, तरीही माझ्या शब्दाला काहीच महत्व नाही का या घरात? आणि तुम्हाला मी एकदा सांगितलेलं कळत नाही का? मीनाताई यावर काही बोलणार त्याआधीच सारंगच्या मनाचा बांध फुटला. तो मोठ्याने म्हणाला, बस, आता हद्द झाली सुमेधा. घरासाठी राबतेस म्हणजे काय? आजवर एकदाही घरात पैसे खर्च केलेस का तू? मला एखाद्या खर्चासाठी मदत केलीस का? नोकरी करत आहेस तेव्हापासून एखादं सामान तरी आणलं आहेस का घरात? तू तुझ्या 5-7 हजार पगाराचा जो तोरा दाखवतेस ना माझ्या आईला, ते तुला सुद्धा पुरत नाहीत. पण तरीही फक्त आईने म्हटले की तिला हौस आहे तर करू दे म्हणून मी काही बोललो नाही, तर तू एकदम आईला कामवाली बाईच समजून वागू लागलीस. त्याचा आवाज मोठा झालेला पहिल्यांदाच ऐकल्याने सुमेधा दचकली. आजपर्यंत मी शांत होतो, कारण मला वाटलं तुला तुझी चूक कळेल. खूप साऱ्या स्त्रिया आज बाहेर जाऊन नोकरी करतात, पण सोबत घर सुद्धा छान सांभाळतात. पण तू तर नुसत्या आईला ऑर्डर सोडतेस. आणि आई या वयात बिचारी काम करते, तिला दमायला होतं हे तुला दिसत नाही का? तो पुढे म्हणाला, तू ज्या खोलीतून आईला बाहेर जायला सांगत आहेस ती खोली आईची आहे. एवढंच नव्हे तर तू ज्या घरात राहतेस, ज्या घरावर अधिकार दाखवतेस, ते घर माझ्या आईच्या नावावर आहे. क्षणभर सुमेधा निशब्द झाली. हे घर आईने आणि बाबांनी आयुष्यभर कष्ट करून उभं केलं, पण तिने कधीही तुला तिचा मालकी हक्क जाणवू दिला नाही. तू तुझ्या एवढ्याशा पगाराच्या जीवावर आईला नको ते सुनावतीस. तिला मुद्दाम म्हणून कमीपणा दाखवतेस. तिला मोलकरणीसारखं राबवून घेतेस. ती माझी आई या एवढ्या मोठ्या घराची मालकी नसूनही कधी एका शब्दाने तुला कमीपणा दाखवत नाही. केवळ तुझी हौस पुरवण्यासाठी तिने मला तुला नोकरी करू देण्याबद्दल राजी केले होते. आणि तू त्या माझ्या आईला इतकी वारंवार वाईट शब्दांनी दुखावतेस. तुझ्या नोकरीचा तोरा दाखवतेस, सारंग म्हणाला. बाबा गेल्यावर आईने एकटीने मला वाढवलं. माझ्या शिक्षणासाठी स्वतःचे दागिने विकले. आज मी जे काही आहे ते तिच्यामुळे. आणि त्या माझ्या आईला तू एवढं काय काय बोलतेस ते ऐकून जीव तुटतो माझा. पण आईने मला सांगितलं की सुमेधाला दुखवू नकोस, म्हणून आजपर्यंत एका शब्दानेही काही बोललो नाही तुला. मला वाटलं की तुझं तुलाच कळेल की तू चुकत आहेस, पण तू तर चुकांची मालिकाच लावली आहेस. आणि आता तर माझ्या आईला तिच्याच खोलीतून बाहेर काढायला निघाली आहेस. आज तू त्यांनाच त्यांच्या खोलीतून बाहेर जायला सांगतेस, उद्या घरातून बाहेर काढायला सुद्धा विचार करणार नाहीस. हे ऐकून सुमेधाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला तिच्या चुकांची जाणीव झाली. तिने पहिल्यांदाच मीनाताईंकडे नीट पाहिलं. त्यांच्या हातावरील भाजल्याच्या खुणा, वयामुळे आलेला थरथरता हात आणि डोळ्यांतील निशब्द वेदना तरीही चेहऱ्यावर हसू घेऊन वावरायच्या. तिला हवं नको ते विचारायच्या. तिला आठवलं की ती आजारी असताना मीनाताई रात्रभर तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसल्या होत्या. तिला ऑफिसला उशीर होऊ नये म्हणून स्वतः तापातही उठून डबा बनवला होता. एकदाही त्यांनी उपकाराची भाषा केली नव्हती.
पण तिने त्यांना कधी आई मानलंच नव्हतं. सुमेधा रडत त्यांच्या पायाशी बसली. आई, मला माफ करा. तिला असे पाहून मीनाताईंना कसे तरीच वाटले. त्या तिला म्हणाल्या, अगं उठ. नाही आई, जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत मी उठणार नाही, ती हुंदके देत म्हणाली. मी नोकरी करू लागले, थोडे पैसे कमवायला लागले आणि मला वाटलं मीच मोठी आहे. पण आज समजलं, मोठेपणा पगारात नसतो, तो मनात असतो. मीनाताईंच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी तिला उचलून मिठी मारली. मुलं चुकतात म्हणून आई प्रेम करणं सोडत नाही बाळा. तू पण मला माझ्या सारंगसारखीच आहेस. माझ्या मनात तुझ्याबद्दल अजिबात राग नाही बघ. तिने माफी मागितली आणि आईने सुद्धा तिला माफ केले, म्हणून सारंगला जरा बरे वाटले होते. 2 दिवसांनी पूजा आली. सुमेधाने तिचं स्वागत केलं. तिला स्वतःच्या खोलीत राहायला सांगितले आणि सारंग काही दिवस हॉलमध्ये झोपला. सुमेधा आणि मीनाताईंनी मिळून पूजाचे छान आदरातिथ्य केले. 15 दिवसांनी पूजा तिच्या घरी परतली. काळ पुढे सरकत गेला. आता सकाळी दोघी मिळून स्वयंपाक करायच्या. स्वयंपाकघरात आता हसत खेळत दोघी सासूसुना काम करायच्या. सुमेधा त्यांना हवं नको ते विचारायची. जास्तीत जास्त कामे स्वतःच करून जायचा प्रयत्न करायची, जेणेकरून सासूबाईंना दुपारी जरा आराम मिळेल. त्यांच्याशी आदराने बोलायची. तिच्यातला हा बदल पाहून सारंग सुद्धा सुखावला होता. काही महिन्यांनी मीनाताईंचा वाढदिवस होता. सुमेधाने त्यांना नवीन साडी भेट दिली. एक सुंदर केक आणला. सगळ्यांसमोर ती म्हणाली, आज मी ज्या घरात आनंदाने जगते त्या घराची खरी आधारवड माझ्या आई आहेत. मला सासूच्या रूपात आईच मिळाली आहे. मीनाताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. त्यांनी सुमेधाचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, आजवर मुलगी नसल्याची खंत होती, पण आज मुलीप्रमाणे जपणारी सून मिळाल्याचा आनंद आहे. आणि संपूर्ण घर टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं. घरात पैसा असणं महत्वाचं असतं, पण त्याहून महत्वाचं म्हणजे प्रेम, आदर आणि कृतज्ञता. ज्येष्ठांनी आयुष्यभर आपल्या सुखासाठी केलेल्या त्यागाची किंमत पैशांनी मोजता येत नाही. अहंकाराने नाती तुटतात, तर नम्रतेने ती पुन्हा फुलतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तोरा पदाचा किंवा पैशांचा नसावा, तो संस्कारांचा असावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.